निघाला नव्हती नाही की आई तुम्ही आई मी तुम्हाला तर सांगायला येऊनच राहिली होती तितक्यात तुम्हीच आल्या. आई आम्ही जातो म्हटलं मग आता. हो येईन बाई मी तेच म्हणून राहिली वैशालीले की त्या सासूबाईले आवाज दे एवढे दिवस राहिली म्हटलं आता काय बोलून जाऊ नाही काय येतो येईन बाई येतो. या मग तुम्हाला बरं वाटलं म्हणजे या मग तुम्ही घरी या मग आमच्या. चालली होती चोरून लपून चालली होती मी दिसली तर मला म्हणते आता शायनी नावाची शायनी. हो काय येईन बाई असं काय हो जा बाई आता काय आता तुम्ही तर काही थांबून नाही राहिल्या जा मग आता जवळ पोरीले वागवा आता जवळ. काय काय म्हटलं तुम्ही येईन बाई जवळ वागवा नाही नाही जवळ काय वागू बाबा मी राहायचं 8-15 दिवस. नाही 8-15 दिवस नाही बाई महिनाभर ठेवा महिनाभर तब्येत चांगली होत नाही बाई मग पाठवून देता. बरं बरं हा महिनाभर काय मी 6 महिने बाबू तो पगार भेटते ना मला गेली खात्री दिमाग वाली कच्ची वरी केली का मी. बरं बाई येतो मग. हो या 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 काळजी घ्या मग आई येतो. काळजी काळजी घ्या या लागते बाबा आता तू तर काही नाही येत आता कोणा काय काळजी घेणारी नाही. हो आई मी आता येतो मग. अरे या 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 अचानक काही फोन नाही काही नाही. हा बरं झालं मी घरीच सापडलो मी चाललो होतो आता घरी बाहेर चाललो तुम्ही बरं झालं मी घरी आहे तो फोन नाही केला. हो अचानकच आलो अचानक आलो. तुम्ही या टायमाला घरी असता माहित नाही का मला. नमस्कार मामाजी. अरे जय बा या 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 नमस्कार नमस्कार. अरे वा वा दोघी जण सोबत सोबत या या. हा कधी येत नाही बाबा आज अचानक. हो पप्पा आता आम्ही इथेच राहणार आहे पप्पा. इथंच राहणार आहे म्हणजे बाई मी समजलो नाही बाई तुला काय बोल म्हणायचं आहे. पप्पा ते माझ्या सासूबाईंची तब्येत खराब आहे ना पप्पा तर म्हणून आम्ही इकडे आलो. काय सासूबाईची तब्येत खराब आहे तुम्ही इकडे आले. अरे हे कसं काय तब्येत खराब आहे तर बाई तुम्ही तिकडे थांबायला पाहिजे. जवळ बुवा तुमची तब्येत खराब आहे तुम्ही तिकडे थांबायला पाहिजे. तुम्ही इकडे कसे काय आले. नाही पप्पा त्यांना आराम सांगितला 1 महिना बेड रेस्ट सांगितलं त्यांना तर त्यांच्यानं कोणतंच काम होत नाही आता त्यांना त्यांच्या अंगामध्ये ताप मुरली तर त्यांना त्याची कावीळ व्हायची शक्यता आहे खूप त्यांना थकवा वगैरे आला तर डॉक्टर म्हणे 1 महिना तुम्ही म्हणजे रेस्ट करा म्हणे पूर्णपणे बेड रेस्ट सांगितलं त्यांना. तर त्यांना मग घरचं जेवण त्यांचं असं व्यवस्थित त्यांची केअर करायला कोणीतरी पाहिजे. तर बाप्पा माझ्याच्याने होत नाही एवढं काम. मी आईला म्हटलं की थांबून जाय म्हटलं 1 महिना मला तेवढी तुझी मदत होईल म्हटलं. तर आई बशी म्हणे आई मी थांबत नाही माझ्यानं काम होत नाही म्हणे. मग बाबा मी एकटी काय काय करणार आहे मला कामाची सवय नाही आहे म्हणून मग मी मेड लावली आणि मग मी इकडे चालली आली. मग यांच्या टिफिनचे खूप वांदे होऊन राहिले होते तर मग म्हणून मी यांना पण सोबत घेऊन आली. अरे बाई हे साफ चुकीचं लागली बाई तू. हा तू म्हणतो की नोकराने ठेवली म्हणतो काम करायसाठी बाई ठेवली म्हणतो हे साफ चुकीचं वागली तू. घरची सून पोरगा असून काय कामाचे नोकरांच्या हात जेवीन ते बाई तर अशा टायमात नाही कोणा टायमात बाई मग सून पोरगा हाच खरा टाइम आहे. ते लय चुकलं बाई हे ते पूर्ण चुकलं. संगीता तुला नाही समजलं. हा त्या लेकराला समजत नाही तुला समजलं नाही काय. मला काय म्हणून राहिले बाबा मी काय केलं मी काय विचार तुमच्या पुरीले मी काय तिला सांग आणलं काय काय बोल ना सांग रे बापा रे मी आणि आणलेले सांग ते चाली मग तिच्या मागं मागं जवाई बी आली मी आणि म्हटलं मी नव्हतो मी येतच नव्हतो पण आई खूप नादा लावून राहिली होती की जाय जाय म्हणून मी आलो. नाही नाही हे का दुसऱ्याचं घर आहे का तुमचंच घर आहे. आली तर लय चांगलं झालं चांगली गोष्ट झाली आली म्हणजे पण तब्येत खराब होती अशा टायमात नव्हतं या लागत बा दुसरं काही नाही बरं म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल किंवा मी आलो लगे मला माझ्या सासरे कसे बोलून राहिली पण हा टाइम नाही आणि याचा त्याला त्याच्या मनाला काय वाटेल किंवा पोरगा आम्हाला दुखात टाकून चालला गेला. तुमच्या जागी कधी आमचंही पोरगा असं असतं आमच्या पोरानं असं केलं असतं संगीता आपल्या जयनं कधी असं केलं आपल्यासोबत तर आपल्याला कसं वाटेल हा विचार केला का तुझ्या कधी. हे ते चुकलं संगीता ते समजून सांगायला पाहिजे होते येईल. पण मला काही म्हणू नका तुम्ही मला काही म्हणू नका तुम्ही मी थोडी काही म्हटलं तिला समजून सांगायला पाहिजे तर मी काय काय कोणी सल्लागार आहे का कोणी मास्तर नाही का शिकून चालले त्याला जे तरी आपलं समजत नाही का आई बी आपलं त्याच्या आई त्याला म्हणे जा 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 ते चुकलं नाही का त्याला पोराले हाणून दिलं पोराला वागून जीवाला म्हणजे बायको असली की पोरगं पाहिजे बायको कुठं माहेर गेली म्हणजे बायको मागं मागं पाठवा पोराले चुकलं नाही का त्या बाईचं काही बोलून राहिली आता सगळं उभी बस बोलते का आमचं सांग चहा पाणी इथे उरतं की नाही उद्या. अरे नाही नाही अरे माझ्या लक्षच नाही बसा बसा जवळ बसा जय बाई चहा बोलून आण जवळ बोले. हो पप्पा मी काय म्हणतो म्हटलं मला सामान आणून द्या ना सामान आणून द्या ना मला किराणा नाही आहे ना घरात तर मग द्या मला सामान आणून ते तुमच्या बाबाचं पाणी टाका लागेल ना आता पितरपाठ चालू आहे ना
पाणी टाकून घेऊ म्हटलं आज. बरं चालते ना मग. ते कधी असते तिथे किती काय असते ते पाहिजे बरोबर. आईली विचार नाही तर कधी असते त्या तिथीवर टाकत असतं ना तू. तुमची आई काही बरोबर सांगत नाही कधी असते आणि काय असते. तर कधी म्हणते कधी कधी म्हणते तर कधी. मी कसं असतं मग माया मी टाकून देतो माया म्हणा. नाहीतर सरबित्री असे नुशी टाकलं तर चालते. मग त्याला माहित नाही त्याला कसं असते ते. तर मला ते किराणा आणून द्या. आणून द्या मला. मी सगळं करतो मग बरोबर. ठीक आहे. तू लिहून ठेव मग मी आणतो. हो मी लिहून ठेवतो. मी द्यायला लावतो गोल्याले. घेऊन या मग. बाबा काय आणून दे काय लिहून ठेव काय त्या गोष्टी चालू नको काय आणून दे काय करू राहिली. राजवट करतो. सासू विचारते की नाही विचारत. सासू जीव नाही ना तू गेली नाही काही अजून. काय राजवट केला मी. काय तर राजवट केला मी. पहिले पायात जा बरोबर ऐकत जा जरा मग बोलत जा. त्या बोलायची घरी नका करत जाऊ जेव्हा पाहिलं तेव्हा. राजवट केला काय राजवट केला मी माहिती का तुम्हाला. काय सांगू राहील मी त्याला म्हटलं सामान आणून द्या म्हटलं. मामाजीचं पान टाका लागते. पितर पाठ आहे तर श्राद्ध निघार लागत काय. तुम्ही तर भुलल्या. आम्ही नाही बोलत पण आमचं कर्तव्य आम्ही बोलत नाही. तर तेच सांगून राहील मी त्याला. नाही बाई बापा मोठी सासऱ्याचं पान टाकायला चालली. पोचला डावा वाचला चालली मोठी बाप्पा. अहो सासू जिथे आहे ती जिंदा आहे ती सासूची गोडी नाही होत तुले. तुझ्या अंगावर बस कंदा होतं. जिथे पण गोडी नाही मेल्यावर लाडी गोडी. मेल्या माणसाची लाडी गोडी लावून राहिली मोठी. सामान आणून ज्ञान पाणी टाकतो. मी जिवंत आहे तर माझ्या संगती बरोबर बोलत नाही. कधी मला म्हणत नाही की आत्याबाई या ना बसा ना आपण जेवण करू. कात्याबाई तुमचे पाय दाबून देतो. कात्याबाई तुम्हाला चहा करून देतो. तर नाकाला डसतो मी तर उभरतो मी तुले. सासरा नाही आहे जिंदा. सासरा तोंड नाही पाळत या. त्याच्यात मोठं तुले वाटून राहिलं व पाणी टाका लागते मामाजीचं. शाय नाही वानाचे त्यासारखे डुप्लिकेट सून पाहिजे प्रत्येकाले. मेल्यावर मोठी हे करतो. आणि जित्या पण देतो लता मारतो. लता मारतो जित्या पण चालली मोठी. काय तर मामाजीचं पाणी टाकतो. लोकांना दाखवले मोठेपणा करेले. तुम्हाला कधी लाता मारल्या नाही. किती लाता मारल्या नाही तुम्हाला. तुम्ही तरी किती टचक बोलत राहता मला. लगे म्हणता की पान टाकत नाही लोकायला दाखवायला काय करू मी. सगळं जग टाकतं तर मी टाकून राहिली. काऊन टाकायला नाही पाहिजे काय. टाकायला नाही पाहिजे काय. सगळं जगच मेल्यावर जीव घालते तर मी एकटंच घालून राहिले काय. आई तू काहीच्या काही बोलत नको. तू बरं तुला माहित नाही तर आई बोलतो काय तोंडात आलं ते. तोंडाला काही जरा शिकलं का मावर तू. ते तोंडात आलं ते बोलत राहतो. काय बोलत बोलली आई कोच्या बोलत राहतो. बायकोच्या भाड्या गुलामा तर शिकवलं नाही ना तुले. ती बायको करते का मला नस करते मला नस चांगली नाही वागत माया संग. सांगा आता तुम्ही काहीच्या काही लावून की आता आरोप मायावर कधी नस केले येईल. या तरी मला टचक बोलत राहतात जेव्हा पाहिजे तेव्हा. कोणाशीच पटत नाही बाबा. काही समजत नाही मला.